नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई होमगार्ड भरतीचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ती माहिती बघणार आहे। मित्रांनो, ही भरती एकूण 2771 जागांसाठी निघालेली आहे। तर तुम्ही 10वी पास उमेदवार असाल तुम्ही याकडे अप्लाय करू शकता की मिनिमम क्वालिफिकेशन 10वी पास असं ठेवण्यात आलेलं आहे। 10 जानेवारी 2025 या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता की तर 10 जानेवारी ही लास्ट डेट आहे। मित्रांनो, या वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे। ओके, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। ओके, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2025 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे मित्रांनो असा इंटरफेस येईल की तुम्हाला जाहिरात बघण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिला आहे की बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी 2025 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर या ठिकाणी पूर्ण जाहिरात ओपन होईल। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर जाहिरात ओपन होईल। तुम्हाला सर्व माहिती बघून घ्यायची आहे, सर्व माहिती या ठिकाणी वाचून घ्यायची। ओके, या ठिकाणी आपण महत्त्वाचे पॉईंट बघूया आता। या ठिकाणी तुम्हाला होमगार्ड नोंदणी नियम व अटी दिलेले आहेत। शैक्षणिक पात्रता मित्रांनो कमीत कमी 10वी पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। ओके, पुढे तुम्हाला शारीरिक पात्रता दिलेली आहे। याच्यामध्ये तुमचं वय मित्रांनो 20 वर्ष ते 50 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे। ओके, म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करते वेळी उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। पुढे तुम्हाला उंची दिलेली आहे। पुरुषांकरता मित्रांनो 162 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे। ओके, छाती जर बघितले मित्रांनो तर तुम्हाला या पुरुषांकरता 76 सेंटीमीटर न फुगवता भरली पाहिजे। ओके, आणि फुगून या ठिकाणी 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 81 सेंटीमीटर भरली पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी साईज दिलेला आहे। पुढे तुम्हाला रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी एरिया पण दिला आहे, मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील। ओके, म्हणजे मित्रांनो जे मुंबई व उपनगर रेल्वे या परिसरात जे उमेदवार आहेत ओके जे स्थानिक उमेदवार आहेत तेच या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ओके, दुसऱ्या जिल्ह्यातले उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही। ओके, तर हा पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा। ओके, पुढे तुम्हाला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असा पॉईंट दिलेला आहे। तुमच्याकडे मित्रांनो जन्मदिनांक पुरावेकरता 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे। ओके, पुढे तुम्हाला तांत्रिक अर्हता दिलेला आहे। तुमच्याकडे जर मित्रांनो तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र असतील तुम्हाला या ठिकाणी मार्क भेटणार। ओके, ते पुढे तुम्हाला मित्रांनो शारीरिक क्षमता पासणी या ठिकाणी दिलेली आहे। ओके, तुम्ही हे सर्व माहिती या ठिकाणी बघून घ्या। पुढे तुम्हाला गोळाफेकबद्दल माहिती दिलेली आहे। या ठिकाणी पुरुषांकरता दिलेली आहे आणि खाली या ठिकाणी महिला उमेदवारांकरता दिलेली आहे। ओके, तर ही माहिती मित्रांनो संपूर्ण मी वाचून घ्यायची आहे। पुढे तुम्हाला मित्रांनो तांत्रिक अर्हता या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तांत्रिक अर्हता 7 दिलेले आहेत। ओके, याच्यापैकी जर तुमचं काही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क भेटणार आहेत। तर तुम्ही याच्यापैकी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असेल तुम्हाला 2 गुण मिळणार। ओके, आणि याच्यापैकी मित्रांनो तुमच्याकडे जर 2 असतील तर तुमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला 3 गुण मिळतील। ओके, तर त्यानुसार तुम्ही याकडे ही माहिती बघून घ्या। पुढे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत। ओके, तुम्हाला सर्व माहिती वाचून घ्यायची आहे। पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। ओके, तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट पण दिलेली आहे। या वेबसाईटची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे। ओके, मित्रांनो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके, या वेबसाईटवर मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी HGS एनरोलमेंट असा ऑप्शन दिसेल। ओके, या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। ओके, तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी युनिट झोन या ठिकाणी सिलेक्ट करायचा। ओके, या ठिकाणी तुमचा झोन सिलेक्ट करा। पुढे तुम्हाला इकडे मित्रांनो पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं। ओके, मित्रांनो तुम्हाला ज्या झोनसाठी अप्लाय करायचा आहे तो झोन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा। ओके, पुढे तुम्हाला पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे। पुढे तुम्हाला इकडे फुल नेम विचारायला। ओके, मित्रांनो फॉर्म भरताना माहिती तुम्हाला इंग्रजीमधून भरायची। ओके, इंग्लिश लँग्वेजमध्ये इकडे माहिती भरायची आहे। नाव फिल करताना मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे। आडनाव टाकल्यानंतर तुम्हाला स्पेस देऊन तुमचं नाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला स्पेस देऊन तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। नाव फिल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे जेंडर सिलेक्ट करायचं। ओके, पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे। आधार कार्ड नंबर फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे। ओके, मित्रांनो याकडे मिनिमम क्वालिफिकेशन 10वी पास असणं आवश्यक आहे। ओके, 10वीच्या पुढे जर तुमचं काही क्वालिफिकेशन झालं असेल तुम्ही याकडे सिलेक्ट करू शकता। ओके, तुम्ही जर 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएट असाल तुम्ही याकडे माहिती भरू शकता। पुढे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे। प्रोफेशनमध्ये जर मित्रांनो तुम्ही जर स्टुडंट असाल तुम्ही या ठिकाणी अदर ऑप्शन सिलेक्ट करू शकता। ओके, या ठिकाणी एवढे ऑप्शन दिलेले आहेत।
तुम्ही वाचून घ्या. ओके, तुम्ही जर याच्यामध्ये येत असाल तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही या ठिकाणी अदर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके, तर तुम्हाला मेल आय डी फिल करायचा आहे. मेल आय डी फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर फिल केल्यानंतर मी पुढे तुम्हाला विचारलं आहे की या ठिकाणी नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स. ओके, तुमच्याकडे जर काही तांत्रिक अर्थ असेल तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. ओके, मग ते किती आहे तुमच्याकडे, 1 आहे का 2 आहे का 3 आहे का. ओके, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर नील या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिल करायचे आहे. ओके, सगळ्यात तुमचं या ठिकाणी इयर सिलेक्ट करा. इयर सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला डेट सिलेक्ट करायची. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो हाईट या ठिकाणी फिल करायची आहे सेंटीमीटरमध्ये. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही यापूर्वी होमगार्डमध्ये होता का. ओके, जर असाल तर मित्रांनो या ठिकाणी येस करा. ओके, नसेल तर नो करा. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला सेव्ह या ठिकाणी ऑप्शन दिसेल. ओके, पुढे तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस होईल की तुम्हाला या ठिकाणी ओके ऑप्शन क्लिक करायचं आहे. पुढे असं पेज येईल तुमच्यासमोर. ओके, तुम्हाला मित्रांनो तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. आधार कार्ड नंबर फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी फिल करायचे आहे. ओके, डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शन क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर मित्रांनो तुमचा फॉर्म ओपन होईल. ओके, तुम्हाला मित्रांनो या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तुमचं जेव्हा मित्रांनो ग्राउंडसाठी ॲडमिट करेल ओके तेव्हा तुम्हाला हा फॉर्म लागणार आहे. हा फॉर्म तुम्हाला घेऊन जायचा. ओके, तुम्हाला सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती काही भरावं लागेल. ओके, तुमची सही वगैरे या ठिकाणी करावं लागेल. सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या. ओके, आणि या फॉर्मची प्रिंट काढून घ्या. तुम्हाला खाली या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे प्रिंट एनरोलमेंट फॉर्म. ओके, या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. तर सर्व माहिती आपण मित्रांनो स्टेप बाय स्टेप बघितली. ओके मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात. ओके, चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.